लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो, तुमचा 17वा प्लस 18वा हप्ता जो आहे तो जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे लाभ जे आहेत ते जमा झालेले नाहीत. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना 2 हप्ते भेटलेले नाहीत. काही लाडक्या बहिणींना हे पैसे भेटलेले आहेत. तुमचे पैसे जमा झालेले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून पाठवा. त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून हे पैसे जमा होत नाहीत. बरं का, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्ते ठिकाणी जमा झालेत डिसेंबरपर्यंतचे, परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे ई-केवायसीतील चुकीमुळे हजारो लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित राहावं लागलेलं आहे. लाडक्या बहिणींची थोडीशी या ठिकाणी ई-केवायसीमध्ये चूक झालेली आहे. प्रचंड अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत या ठिकाणी संतप्त आहेत. त्यांचा 2 महिन्यापासून मागचा लाभ भेटलेला नाही. ऑक्टोबरपर्यंत त्यांना पैसे भेटलेले आहेत, परंतु पुढचे म्हणजेच नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरचाही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर काय आहे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. तर बघा, लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान अपुऱ्या माहितीमुळे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रामधील हजारो महिला लाभार्थी थेट योजनेतून बाद झाल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. परिणामी पात्र असूनही या महिलांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही. बघा, पात्र लाडक्या बहिणी असून देखील त्यांचे पैसे आलेले नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण पुढं आलं आहे म्हणजे केवायसी मधील चुकी. तर केवायसी मध्ये त्या या ठिकाणी अपात्र आढळलेल्या आहेत. अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर त्याचीच माहिती पुढं आलेली आहे. बघा, मग ह्या लाडक्या बहिणींचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. कारण की डिसेंबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते त्यांचे थकीत आहेत. तर मग हे थकीत पैसे तुम्हाला जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत येऊ शकत का ते देखील आपण पाहणार आहोत. आणि जानेवारी महिन्याचा म्हणजेच तुमचा हा 19वा हप्ता असणार आहे, त्याची देखील तुम्ही वाट पाहून असाल. कारण की जानेवारी महिना देखील या ठिकाणी निम्म्यापेक्षा या ठिकाणी संपत आलेला आहे. मात्र अजून देखील त्या हप्त्याची घोषणा झालेली नाही, अधिकृत तारीख समोर आलेली नाही. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करताना अनेक महिलांकडून अनावधानाने चुकीची माहिती नोंदवण्यात आलेली आहे. चुकीची माहिती या ठिकाणी त्यांच्याकडून भरण्यात आलेली आहे. विशेषतः बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी सेवेत नसतानाही संबंधित पर्यायावरती चुकून होय नोंद झाली आहे. तर या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र सध्या ठरलेल्या आहेत. आता बघा, चुकून त्यांच्याकडून परिवारामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नाही, त्यांना येस करायचं आहे की नो करायचं आहे याचीच माहिती नव्हती. अशी विविध पर्याय त्याच्यामध्ये होते. तर चुकून काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी तो पर्याय सिलेक्ट केलेला आहे आणि काही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोबाईलवरती फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती नसल्यामुळे हे पर्याय त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. मग असे छोटीशा चुकीमुळे त्यांचा लाभ बंद होत आहे. अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी मागणी करत आहेत की आमचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू करावा आणि 2 महिन्याचा लाभ जो राहिलेला आहे अशा चुकीमुळं, छोट्याशा चुकीमुळं तो परत मिळावा. बघा, आता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे भेटलेले असतील, ते आता पुढच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाटही पाहत असतील. परंतु ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये केवायसी प्रक्रिया पुन्हा चालू करावी किंवा त्यामध्ये एडिट करायचा ऑप्शन द्यावा अशी सर्वांनी कमेंट करायची, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्या लाडक्या बहिणींचे लाभ परत भेटण्यास मदत होईल. तर बघा, पुन्हा ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्याची या ठिकाणी मागणी केली जात आहे. शासनाने ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवावी, तसेच पात्र महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करून घ्यावे आणि त्यांचे राहिलेले हप्ते अदा करावेत अशी मागणी या ठिकाणी प्रत्येक लाडकी बहिणीकडनं केली जात आहे. महिलांमध्ये त्याच्यामुळं मोठा संताप त्या ठिकाणी आलेला आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारची खूप चांगली ही योजना आहे. लाडक्या बहिणींना त्याचा फायदाही होतोय. प्रत्येक महिन्याची या ठिकाणी जो लाभ त्यांना भेटतोय त्याच्यामधून विविध कामं त्यांची पूर्ण होतात. केवळ एका चुकीच्या क्लिकमुळं, फक्त एकामुळे येस किंवा नो करायचं होतं त्यांना, त्या चुकीच्या क्लिकमुळं या ठिकाणी 2 महिन्यांचा हप्ता रोखलं जाणं खूप अन्यायकारक असल्याची संतप्त भावना लाडक्या बहिणींकडनं व्यक्त केली जात आहे. अशा भरपूर साऱ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत. लाखोवरती पूर्ण महाराष्ट्रामधून लाडक्या बहिणी आहेत. त्यांचा हा लाभ जो आहे तो जमा झालेला नाही आणि बऱ्याच जणांची केवायसी झालेली नाही आहे. कारण की त्यांना पात्र असून देखील हा आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही असाच सुरुवातीला एरर या ठिकाणी दाखवत होता. त्याच्यामुळे त्यांची केवायसी देखील पूर्ण होऊ शकलेली नाही. तर अनेक महिलांसाठी या योजनेतील रक्कम ही घरखर्च, औषधोपचार व दैनंदिन गरजांसाठी या ठिकाणी आधाराचा ठरत होता.
मात्र अचानक लाभ बंद झाल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी 2 महिन्याचा लाभाची वाट पाहिलेली आहे, मात्र अजून त्याच्याबद्दल कुठलेही अधिकृत अपडेट दिलं गेलेलं नाही आहे. 31 डिसेंबरपासून ही ई-केवायसी प्रक्रिया बंद झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया 31 डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. मात्र याबाबतची माहिती अनेक लाभार्थी महिलांना नसल्याचं देखील बोललं जात आहे. अजूनही ई-केवायसीसाठी सेतू केंद्रामध्ये लाडक्या बहिणी जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. ई-केवायसी प्रक्रिया बंद असल्यामुळे सेतू केंद्रातून महिलांना परत देखील जावं लागत आहे. तर बघा, जिल्हा व बालकल्याण विभागाकडे या ठिकाणी शासनाकडे देखील पत्र पाठवण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने महिला चौकशीसाठी महिला व बालकल्याण विभागात येत आहेत. आधार कार्डच्या आधारे त्यांची तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागामध्ये संबंधित महिलांच्या योजनेतील लाभ बंद झाला असल्याचं स्पष्ट होत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान लाभार्थी महिलांच्या मागणीनुसार ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू करून दुरुस्तीची संधी देण्यात यावी याबाबत शासनाकडे पत्र पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा व महिला बालकल्याण अधिकारी ही ज्या जिल्ह्याची माहिती आलेली आहे, बातमी आलेली आहे, तेथील या ठिकाणी जिल्ह्यांनी या ठिकाणी पत्र शासनाकडे देखील पाठवलेलं आहे असं सांगण्यात येत आहे. मग त्याच्याबद्दल आता ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होईल की त्यामध्ये एडिट करण्याचं ऑप्शन भेटेल, त्याच्याबद्दल आपल्याला लवकरच अपडेट समजेल. मात्र लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी पत्र शासनाकडं जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाकडनं पाठवण्यात आलेला आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडं लाडक्या बहिणींची धावपळ सध्या सुरू आहे. हप्ता खात्यावरती जमा न झाल्याने लाभार्थी महिलांनी व बालकल्याण विभागात चौकशीसाठी धाव घेतलेली आहे. आधार क्रमांकांच्या तपासणीत त्या अपात्र ठरल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही चूक मुद्दाम केलेली नसून माहिती अभावी किंवा तांत्रिक कारणामुळे झाल्याचं लाडक्या बहिणींकडनं सांगण्यात येत आहे. तर लाडकी बहीण योजनेचे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ जो आहे रखडलेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा. मग याच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे बघा. एकतर ई-केवायसीमध्ये त्यांच्या चुका झालेल्या आहेत. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे. पडताळणी अभियोग भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये पात्र आहेत असं या ठिकाणी लाडक्या बहिणी सांगतायत. त्याच्यानुसार आता या ठिकाणी केवायसीमुळे जर त्यांचा लाभ बंद झालेला असेल, त्यांच्याकडून चुकून यस किंवा नो वरती क्लिक झालेला असेल, समजा या ठिकाणी घरामध्ये कुणीही सरकारी नोकरीला नाही तर त्यांच्याकडून चुकून यस झालेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची जे ऑप्शन आहे ती देण्याची मागणी मात्र केली जात आहे. जिल्ह्यांमधून तक्रारीचा ओघ समोर येतोय. तांत्रिक अडचण की निधीची कमतरता हे देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे न जमा झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे मग या ठिकाणी ही थकीत रक्कम जी आहे लाडक्या बहिणींची राहिलेली नोव्हेंबरपासूनची, मग ती कधीपर्यंत भेटू शकते बघा. येत्या काळात जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरची थकीत रक्कम म्हणजे 3 हप्ते 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. आणि लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी झेडपी निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जानेवारी महिन्याचे म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत देखील किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देखील तुम्हाला जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो या ठिकाणी भेटू शकतो. त्याच्याबद्दलची देखील माहिती समोर आलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेलं आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि संपूर्ण पुढील अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.